नक्कीच आकांक्षा, आपण बघतोय की सध्या स्मृतीस्थळावरती मोठी गर्दी झालेली आहे। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। तत्पूर्वी जे नेते आहेत ते देखील आपण बघतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सध्या आपण स्मृतीस्थळाच्या जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यासमोरच उभे असलेले आपल्याला दिसून येतात। आपल्यासोबत सध्या देशपांडेजी, दोन्ही बंधू आता एकत्र येत आहेत। उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेलेले आहेत। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे, तुम्ही कशावर बघताय? निश्चितपणे मला असं वाटतं गेले अनेक दिवस ज्या पद्धतीने महाराष्ट्र या क्षणाची वाट बघत होता तो क्षण येऊन ठेपलेला आहे। महाराष्ट्राला, मराठी माणसाला जे हवं होतं, जे अपेक्षित होतं ते आज होताना आपल्याला दिसेल। सध्याची जी बदललेली राजकीय परिस्थिती बघता, जे काही सत्ताधाऱ्यांकडे असलेलं बहुमत बघता, या युतीची किती गरज होती? मला असं वाटतं सर्वात जास्त गरज ही मराठी माणसाला होती। ज्या पद्धतीने मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का देण्याचं काम परप्रांतीयांना कडनं होत होतं आणि त्याच परप्रांतीयांना पाठिंबा देण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, शिंदे गट करत होते। वाटतं मराठी माणसाला गरज होती की मराठी माणसाने एकत्र येण्याची, आणि मराठी माणूस हा ठाकरे बंधूंच्या रूपाने एकत्र येताना आपल्याला दिसतोय। मराठी माणूस एकत्र येण्याची गरज होती असं आपण बघतोय की देशपांडेजी यांचं म्हणणं आहे। तत्पूर्वी आपण जर बघितलं तर जे ठाकरे गटाचे तमाम नेते आहेत, अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, ते सगळे इथे आलेले आहेत। अनिल परब हे देखील आहेत। अरविंद सावंतजी, काय सांगाल आता? प्लीज बोललोय, प्लीज काय सांग। सगळे नेते हे सुद्धा इथे आलेले आहेत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे काही वेळातच स्मृतीस्थळावरती दाखल होतील आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण बघतोय की सध्या मोठी गर्दी इथे झालेली आहे। हे दोन्ही नेते इथेच आपल्या बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर जी हॉटेल ब्ल्यू सीला पत्रकार परिषद आहे, जिथे राजकीय युतीची घोषणा होईल, त्या युतीच्या पत्रकार परिषदेला मार्गस्थ होतील। या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची तर उत्तरं मिळणं अपेक्षित आहे। नेमका जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल आणि कोणकोणत्या मुद्द्यांना घेऊन आता हे दोन्ही पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जातील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे। आकांक्षा, अगदी बरोबर आहे। त्यामुळे शिवतीर्थ वरून आता अगदी काहीच वेळामध्ये महापौर मराठी माणूसच होणार आहे। हे दोन्ही नेते आता बाळासाहेबांच्या या स्मृतीस्थळावरती दाखल होतील। तत्पूर्वी तिथली ही दृश्य आपण पाहत होतो। अनेक महत्त्वाचे नेते हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत। कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। खरं तर 2006 साली मनसेची स्थापना झाली आणि त्यानंतर हे दोन्ही बंधू एकत्र आलेले नव्हते, परंतु 5 जुलैचा जो दिवस होता त्या दिवशी हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर आलेले दिसले। तोही क्षण या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंदाचा, जल्लोषाचा असा होता। आणि त्यानंतर आजचा हा दिवस आहे 24 डिसेंबर 2025, ज्या दिवशी हे दोन्ही ठाकरे बंधू अधिकृतरित्या राजकीय युती जाहीर करणार आहेत। दोन्ही कुटुंब या आधीच एकत्र आलेली आहेत, परंतु आता राजकीय दृष्टीने देखील हे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत आणि त्याचीच ही नांदी म्हणावी लागेल आजची घोषणा। आज अगदी काहीच वेळामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू अधिकृतरित्या आपल्या दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा करतील। पण तत्पूर्वी आता उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरती आलेले आहेत। मातोश्रीवरून निघाल्यानंतर सुरुवातीला ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि आता तिथून हे दोन्ही बंधू आपल्या कुटुंबासमवेत स्मृतीस्थळावरती येतील, तिथे अभिवादन करतील आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सी वरती ते पोहोचतील आणि त्या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये अधिकृतरित्या घोषणा केली जाईल। तुम्ही